तर आपण पुन्हा एकदा अंजली दमानियांकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. मात्र आताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग आहे. अंजली दमानियांकडे जाऊयात. अंजलीताई, एसआयटीला आता वाल्मिक कराडचा ताबा मिळालेला आहे. हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीकडे आता कराडचा ताबा गेलेला आहे. त्यामुळे ही अतिशय महत्वाची अपडेट आहे, ज्याची मागणी होत होती की हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिकवर तो गुन्हा नोंदवला झाला पाहिजे किंवा त्या प्रकरणी त्याचा तपास व्हायला पाहिजे. आता ती गोष्ट होताना दिसते, मात्र त्यालाही खूप दिवस लागलेले आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया हवी आणि त्यासोबतच अनुजाने जो काही प्रश्न विचारला होता त्यावर तुमचं काय उत्तर? नाही, थोडंसं कुठेतरी आता बरं वाटलंय की मकोका त्याच्यावर लावलाय आणि हत्येच्या गुन्हे आता वाल्मिक कराडांना आता ताब्यात देण्यात आलंय एसआयटीच्या. हे ऐकून खरंच थोडंसं बरं वाटलंय. कारण आतापर्यंत जी कारवाई होत होती, तिच्यात जी होत होती, जी दिरंगाई होत होती, ते असं बघून वाटत होतं की खरंच न्याय मिळणारच नाही की काय. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाने येऊन त्याची हत्या करून जावं, त्याला चिरडून जावं आणि त्या कुटुंबाला न्याय पण मिळू नये आणि त्याच्यावर सुद्धा आंदोलन केलं अतिशय शांतपणे. अशी अगदी शिस्तीशीर आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. त्याच्यावर आज जमावबंदीचे त्यांनी आज लागू केलंय आणि जमावबंदी बहुतेक परळीत नसावी, कारण एवढे मोठे परळीत सगळेच जण बाहेर फिरत होते. तर ती जमावबंदी तिथे का नव्हती हा प्रश्न देखील पडतो आपल्याला. पण जे जे चाललंय ना ते कुठेतरी बघवत नाहीये आणि ही लोकशाही मात्र नक्कीच नाहीये. कुठेतरी मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव, जसं मी मगाशपासून म्हणतेय की मे महिन्यापासून हे जर झालं असतं, राजकीय दबाव पोलिसांवर नसता तर आज हे दिवस आपल्याला बघायला लागले नसते. पण ज्या सगळ्याची मागणी ही होत होती, अखेर आता ती परवानगी एसआयटीला मिळालेली आहे की हत्येच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते वाल्मिक कराडचा तपास करतील. काय तुमच्या अपेक्षा आहेत? कारण की पहिल्या दिवसापासून म्हणजे हे प्रकरण समोर आणलेलं आहे, त्यातल्या अनेक गोष्टी तुम्ही सुद्धा समोर आणताय, इतरही राजकीय नेते आणण्याचा प्रयत्न करतायत. तर तुमच्या मागण्यांमधली ही एक मोठा आपण म्हणू शकतो की ही मागणी कोर्टाकडनंच मान्य झालेली आहे की एसआयटी सुद्धा आता हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा तपास करेल. काय तुमच्या आता अपेक्षा असतील या तपासासंदर्भात? नाही, पहिलं तर मला तो रिमांड रिपोर्ट जो होता आज ज्यांनी सबमिट केलेला, तो खरं एकदा वाचून बघायचा आहे. कारण त्याच्यातनं अनेक गोष्टी की काय काय आतापर्यंत तपास झालेत, काय काय पुढे होणार आहेत, या अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यातनं कळतील. तर जोपर्यंत ते वाचणार नाही त्याच्यात आपण बोलणं योग्य ठरणार नाही. पण आपलं म्हणणं एकच असणार आहे की जोपर्यंत मी तर ठरवलंय की जोपर्यंत याच्यात पूर्ण न्याय होणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार आहे. मला आपल्याला विनंती करावी लागेल की मला एका दुसऱ्या ह्याच्यावर ते येऊन उभे आहेत, तर मला रजा द्यावी अशी मी विनंती करते आपल्याला. नाही, एक प्रश्न मगाचा राहिला होता, तो फक्त पूर्ण करून जाऊ शकता. म्हणजे मी तसं म्हणेन की दोन्ही बाजूंनी दबाव येतोय असं आपल्याला दिसतंय. एकीकडे धनंजय देशमुख आहेत, तेही पाण्याच्या टाकीवर चढतायत आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की आम्हाला बेसिक तपासासंदर्भात माहिती द्या. आणि अर्थात त्यांच्या म्हणजे ते स्वतः विक्टीम आहे, फॅमिली विक्टीम आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं अशा काही मागण्या होणं हे तसं रास्त आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूने आरोपीचे जे समर्थक रस्त्यावर उतरतायत आणि आरोपीच्या आईकडनं एक प्रकारे त्यांची प्रकृती अस्वस्थ होते, त्या आंदोलन करतायत, तर तिकडनं सुद्धा एक प्रकारे दबाव वाढतोय. याच्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे की धनंजय देशमुख जे त्यांनी काल केलं आतापर्यंत ते अतिशय शांतपणे शिस्तीशीर अशी ते आंदोलनं करत होते, आपली भूमिका मांडत होते, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. इव्हन मुख्यमंत्री जेव्हा अधिवेशनात बोलत होते ते शांतपणे तिथे बसून ऐकत होते आणि प्रत्येक वेळेस त्यांनी हेच म्हटलं की मला मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की मला मिळणार नाही, अशी भीती वाटते, असं कुठेही म्हटलं नाही. आणि ते आतापर्यंतची जी आंदोलनं होती, मांडणी होती, ती अतिशय शिस्तीशीर अशी होती. पण काल त्यांना शेवटी त्यांनी जेव्हा बघितलं की 1.5 महिना उलटून गेलाय आणि जी एसआयटी बनवली ती चुकीची बनवली, चौकशीत आपल्याला काही सांगण्यात येत नाहीये, आपलं स्टेटमेंट देखील घेण्यात आलं नाहीये, तेव्हा मात्र कुठेतरी माणसाचा एक जो कंट्रोल असतो तो सुटत जातो. त्यांचा तोल तसा कुठेतरी सुटत गेला असेल, म्हणून त्यांना हे टोकाचं पाऊल उचलायला लागलं. आणि कुठेतरी असं वाटतं तेही योग्य होतं. काल जर ते पाऊल उचललं नसतं तर याच्यात पुढची एसआयटीने योग्य ती दिशा घेतली नसती. अर्थात आज खूप महत्वाची अशी अपडेट आलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. अंजलीताई, पुन्हा एकदा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करूच. आता धन्यवाद या सगळ्या सविस्तर तुमच्या विश्लेषणासाठी, माहितीसाठी, अपडेटसाठी. तर या होत्या अंजली दमानिया. अंजली दमानियांनी आता आज जे काही झाले